मित्रांनो, MHMBA CET 2026 या एक्झामचा सिलेबस काय आहे एक्झॅक्टली, त्यासोबतच पेपर पॅटर्न कसा असतो आणि विद्यार्थी मित्रांनो काय चेंजेस झालेत अभ्यासक्रमामध्ये आणि या एक्झाम मध्ये आपल्याला टॉप कसं करायचं, या सगळ्या गोष्टी आजच्या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत. तर मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या लेक्चर मध्ये आपण या सगळ्या गोष्टी कव्हर करणार आहोत आणि प्रत्येक सिलेबस, प्रत्येक सेक्शन आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत की कोणते कोणते चॅप्टर्स या एक्झाम मध्ये कव्हर होणार आहेत. आता MBA च्या टॉप कॉलेजमध्ये आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असेल तर मी ज्या गोष्टी सांगते त्या व्यवस्थित अनालाइज करा आणि आपण मार्क्स कसे मिळवायचे ते देखील पाहणार आहोतच. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट ऑफ ऑल पाहूयात एक्झाम पॅटर्न कसा आहे, म्हणजे किती सेक्शन्स असतात वगैरे. तर टोटल 4 सेक्शन असतात. फर्स्ट म्हणजे लॉजिकल, ऍब्स्ट्रॅक्ट, सेकंड क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, थर्ड आणि फोर्थ वर्बल ऍबिलिटी अँड रीडिंग कम्प्रेशन. वर्बल ऍबिलिटी अँड रीडिंग कम्प्रेशन म्हणजे इंग्लिश ग्रामर आपलं इन शॉर्ट. आता लॉजिकल रिझनिंग साठी आपले 75 प्रश्न असतात, म्हणजे 75 मार्क. इन शॉर्ट एका प्रश्नाला 1 मार्क. ओके, 1 क्वेश्चन कॅरी 1 मार्क. ऍब्स्ट्रॅक्ट रिझनिंगचे 25 क्वेश्चन, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचे 50 आणि इंग्लिशचे 50, असे 200 प्रश्नांचा पेपर असतो, म्हणजे 200 मार्क. आता पाहूयात प्रत्येक सेक्शनचं डिटेलमध्ये अनालिसिस. आता पहा, लॉजिकल आणि ऍब्स्ट्रॅक्ट रिझनिंग मध्ये हे सगळे टॉपिक्स येतील. लिनियर अँड सर्क्युलर अरेंजमेंट, सिम्बॉल बेस्ड कंपॅरिझन, कोडिंग डिकोडिंग, सिक्वेन्शियल आउटपुट, ब्लड रिलेशन्स, डायरेक्शन सेन्स, असे जे वेगवेगळे टॉपिक्स आहेत ते तुमचे लॉजिकल आणि ऍब्स्ट्रॅक्ट रिझनिंग मध्ये कव्हर केले जातील. ओके, अजून आहे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड मध्ये क्वांटचे सगळे क्वेश्चन्स असतील, जसे की अरिथमेटिक, अल्जेब्रा, जॉमेट्री, रेशन प्रपोर्शन, पर्सेंटेज, डेटा इंटरप्रिटेशन, हे सगळे टॉपिक्स आपले क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड मध्ये कव्हर केले जातील. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुमच्याकडे एक डेटा राहील स्टोर. ओके, आता नेक्स्ट आहे वर्बल ऍबिलिटी, इंग्लिश ग्रामर. याच्यामध्ये आपल्याला रिडिंग कम्परेशन, सिनोनिम्स, अँटोनिम्स, एरर करेक्शन, व्हॉइस, सगळं ग्रामर येतं. ग्रामरमध्ये टेन्सेस पासून, स्पीच पासून, व्हॉइस पर्यंत येतं. आता पहा, या सगळ्या गोष्टी आहेत. वन वर्ड सबस्टिट्यूशन येतं, व्होकॅबलरी, आपली व्होकॅबलरी चेक केली जाते. याच्यामध्ये फिल इन द ब्लँक्सचे क्वेश्चन्स येतात, पॅराजम्बल, रिडिंग कम्प्रेशन, स्पेलिंग करेक्शन, एरर करेक्शन, असे वेगवेगळे टॉपिक्स कव्हर केले जातात. आता विद्यार्थी मित्रांनो, आता प्रत्येक जर सिलेबस डिटेलमध्ये तुम्हाला डिस्कस करायचा असेल तर आपल्याकडे तुमच्यासाठी सोल्युशन आहे. ते काय असणार आहे, तर आपल्याकडे तुमच्यासाठी एक बॅच आहे. तर आता या कोर्समध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी पाहायला मिळणार आहेत, जसं की लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स, कधी ते मिस झाले तर रेकॉर्डेड लेक्चर्स अवेलेबल आहेत, टेस्ट सिरीज आहे, क्वेश्चन बँक आहे, फुल सिलेबस नोट्स आहे देखील आहेत. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. त्यासोबतच काउन्सिलिंग कोर्स देखील मिळणार आहे. पहा, ही सगळ्यात बेस्ट गोष्ट आहे, कारण काउन्सिलिंग कोर्स हा दुसऱ्या कुठल्याही कोर्समध्ये फ्री मिळत नाही. आपण, तुम्ही जर हा कोर्स जॉईन केला तर तुमच्यासाठी काउन्सिलिंग कोर्स टोटली फ्री असणार आहे, 0 कॉस्टला. समजलं? तर लवकरात लवकर ही बॅच जॉईन करा, कारण 20 तारखेपासून ही बॅच सुरू होती. तर लवकरात लवकर बॅच जॉईन करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, बॅच जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून ओपन करा. त्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा, डाउनलोड साईडला स्टोरेज आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करायचं. केल्यानंतर इथे असं पेज ओपन होईल. पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करायचं, म्हणजे की आपला कोणता कोर्स आहे, तर MBA CET. सो इथे टाईप करायचं. खाली कोर्स येईल, तो कोर्स ओपन करायचा आणि एनरोल करायचा. त्यानंतर कोर्सेसच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील. पहा विद्यार्थी मित्रांनो, ऑलरेडी आपल्या कोर्समध्ये सगळ्या गोष्टी आहेत आणि लाईव्ह लेक्चर तुमचे सुरू राहणार आहेत. आणि जे लाईव्ह लेक्चर होतील त्याचे रेकॉर्डेड लेक्चर देखील तुम्हाला मिळणार. सो हे सगळे फॅसिलिटीज आपल्या एका कोर्समध्ये मिळणार आहेत, म्हणजे ती तुमच्यासाठी खूप छान अपॉर्च्युनिटी आहे. तर लवकरात लवकर ही बॅच जॉईन करा आणि टॉप MBA कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्या. कारण तुम्हाला जर तुमचं फ्युचर ब्राईट करायचं असेल तर तिथपर्यंतचा जो वे आहे तर तो नीट करायला हवा आणि राईट गोष्टी आपण घेतल्या पाहिजेत. सो लवकरात लवकर कोर्स जॉईन करा आणि कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मला कमेंट करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आता आपलं लेक्चर इथेच थांबूया. थँक्यू, नाईस डे, बाय.